शालेय पोषण आहारातल्या खरेदीतला घोळ महाराष्ट्र वनने उघड केल्यानंतर आज आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। ते म्हणजे शालेय पोषण आहारांतर्गत जे कडधान्य शाळांमध्ये पुरवलं जातंय ते कडधान्य हे खराब झालेलं आहे, सडलेलं आहे, यात किडे सापडलेले आहेत। बीड जिल्ह्यातल्या वैतागवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतलं हे भीषण वास्तव आहे। निकृष्ट दर्जाचं धान्य हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं जातंय, शाळांपर्यंत पोहोचवलं जातंय। बीड जिल्ह्यातल्या वैतागवाडी गावातल्या 4थी पर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पोषण आहारांतर्गत जे कडधान्य दिलं गेलं आहे त्यातलं हे धान्य जे आहे ते कुजलेल्या अवस्थेत आहे, सडलेलं आहे, त्यात किडे देखील दिसत आहेत। अशा पद्धतीचं कडधान्य, अशा पद्धतीचा आहार जर विद्यार्थ्यांना दिला जाणार असेल तर यातून नक्की विद्यार्थ्यांचं पोषण होणार की कुपोषण वाढणार, हाच खरा प्रश्न निर्माण झालेला आहे। शाळेतील जे पोषण आहार पाहितला त्यावेळेस त्याच्यामध्ये मटकी, त्याच्यानंतर वाटाणे हे एकदम निकृष्ट दर्जाचं असून हे विद्यार्थ्याला कसं पोषण होईल याच्यापासून याच्यामध्ये एकदम कीड लागलेली आहे। त्याच्यामुळं मी सर्व गावकरी शाळेतील कमिटीला बोलावलं आणि नंतर सर्व गावकरी जमा करून दाखवलं त्यांना की समजा इतका निकृष्ट दर्जाचं जर शाळेमध्ये अन्नाचं वाटप होत असेल तर त्या विद्यार्थ्याचा ह्याच्यापासून काय विकास होणार आहे। समजा पाहितल्यानंतर असं दिसण्यात आलं, आम्हाला तिथं पाहण्यात आले की जे मटकी भेटते, डाळ भेटते, तांदूळ भेटत आहेत किंवा चना डाळ भेटते, वाटाणे भेटतात, याच्यामध्ये पूर्ण भुंगे वगैरे किड्या वगैरे झालेले आहेत। हे पोरांनी कसे खायची याची विचारणा आम्ही ज्यावेळेस मुख्याध्यापकाकडे केली शाळेच्या, त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट जर मी मेलो, माझा BP वाढतोय, जर मी मेलो तर माझ्या मृत्यूचं कारण तुम्ही होताल असं त्यांनी सांगितलं। आणि मी हे त्यांना डायरेक्ट असं बोललो, तुम्ही मेलात तरी मला हरकत नाही पण मी माझ्या मुलांचं भविष्य हे धोक्यात घालणार नाही। याच्यासाठी त्यांचे केंद्र प्रमुख इथं बोलवले पण त्यांनी काही त्याचं उत्तर दिलेलं नाही। आणखीन शालेय पोषण आहार ते म्हणतात की आम्हाला वरतून बदलून भेटत नाही, नवीन आलेला माल आम्ही वापस केला म्हणले कारण पहिला शिल्लक होता। मग पहिला शिल्लक होता तर जुना खराब का होऊन गेला? आणि ह्यांचं म्हणणं असं आहे की हा जो माल होता, हा जो शिल्लक माल होता हा सुट्ट्यामधला माल आहे, मग सुट्ट्यामध्ये माल येतो, कधी येतो ह्याचा तरी त्यांनी रेकॉर्ड दाखवावा। आपण बघतोय ग्रामस्थांचं नेमकं यावर काय म्हणणं आहे आणि इथे नेमकं चाललं काय याचा आढावा घेतलाय आमचा रिपोर्टर सुरेश जाधवने। एकीकडे शालेय पोषण आहाराच्या मोठमोठ्या गप्पा मारल्या जातात पण दुसरीकडे मात्र हे वास्तव समोर येतंय। आपण बीड जिल्ह्यातील वैतागवाडी विजयनगर या गावात आहोत आणि या गावामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जी खिचडी केली जाते, जो शालेय पोषण आहार दिला जातो त्याचं हे वास्तव आहे, आपल्या महाराष्ट्र वनच्या कॅमेऱ्याच्या समोर आहे। यामध्ये जवळपास एकही असं हे नसेल, दाना नसेल की ज्याला पोखरलेलं नाहीये। म्हणजे एवढा जर निकृष्ट दर्जाचं जर अन्न दिलं जात असेल तर याला जबाबदार कोण? एकीकडे मात्र मोठमोठ्या गप्पा मारायच्या, शिक्षण विभागामधून डिजिटल शाळा, ISOच्या शाळा, अशा वेगवेगळ्या गप्पा मारल्या जातात पण ग्रामीण भागामध्ये मात्र आणखी सुद्धा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये उत्कृष्ट असा पोषण आहार सुद्धा मिळत नाही। हा जर निकृष्ट दर्जाचा पोषण आहार असेल तर याला शिक्षण विभाग करतोय तरी काय? या जर गावात पाहिलं तर या गावात शाळेला इमारत नाही, या गावामध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक येत नाहीत, अशा अनेक समस्या तर आहेतच आहेत। पण सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे शालेय पोषण आहाराची समस्या। याच्याकडे पाहून तरी आता उच्च अधिकारी कारवाई करतील का हे पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, महाराष्ट्र वन, वैतागवाडी। आपण बघतोय विद्यार्थ्यांच्या पोषणासाठीचा हा जो आहार आहे त्याची नेमकी काय अवस्था आहे ती आपण बघितली आहे। पण याबद्दल जेव्हा आम्ही इथल्या शिक्षकांना विचारलं तेव्हा आणखी एक धक्कादायक बाब उघड झालेली आहे। इथल्या शिक्षकांनी माहिती दिली आहे हे जे काही धान्य आहे हे गेल्या वर्षभरापासूनचं धान्य आहे। याचा अर्थ जे धान्य हे विद्यार्थ्यांनी खाऊन एप्रिलमध्ये संपवलं पाहिजे होतं ते धान्य अजूनही पडून आहे। म्हणजे हे धान्य विद्यार्थ्यांना मिळालं की नाही हा प्रश्न देखील उपस्थित होतोय। ते जे धान्य तुम्हाला दिसतंय ते धान्य आम्ही बाजूला काढून ठेवलेलं आहे। जर आम्हाला कोणी जर विचारलं की तुमच्या स्टॉकमध्ये हा माल आहे आणि तो जर कुठं आहे दाखवा म्हणलं तर आम्ही त्याला हे दाखवण्यासाठी केवळ बाजूला ठेवलेला आहे। तो आहार आम्ही मुलांना देत नाही। तो गेल्या वर्षी, या वर्षीचा आम्हाला माल आलेला नाही, तो माल तो गेल्या वर्षी आलेला आहे। या ठिकाणची परिस्थिती अशी की या ठिकाणी बराच माल हे घुशी, उंदरं हे ते कुणीकडून तरी येतात आणि तोडतात। आम्ही याच्या अगोदर सुद्धा एक वेळेस माल दुरुस्त करून ठेवलेला होता आणि ही सुट्टी झाल्यामुळं थोडंसं हा माल जो आहे तो बाजूला त्यांनी काढला नसेल किंवा तो वापरत तर नाहीत ही खात्री आहे मला।
आपण बघतोय शिक्षक कशा पद्धतीने बचाव करताय, खराब झालेला माल आम्ही बाजूला काढून ठेवला आहे आणि तोच कदाचित सगळ्यांच्या दृष्टीस पडला आहे असं बचावाचं कारण हे शिक्षक देत असले तरी यातलं वास्तव नेमकं वेगळं दिसतंय. आणि याच बाबत आपण बोलूया. आपला रिपोर्टर सुरेश जाधव आहे. सुरेश, तू हे संपूर्ण प्रकरण उघड केलेलं आहे, नेमकं यातलं वास्तव काय? शिक्षक काही वेगळंच सांगताय पण वास्तव काय आहे? सर, वैतागवाडी गावामध्ये ज्यावेळेस आम्ही गेलो तर गेल्यानंतर जे तिथलं शालेय पोषण आहाराचं साहित्य ठेवलेलं होतं, ज्या जागेवरती ठेवलेलं होतं त्या ठिकाणी उंदरं आणि घुशी पकडण्याचे पिंजरे लागले होते. म्हणजे अक्षरशः शाळेमध्ये एवढी परिस्थिती असू शकते का, हे त्याचं वास्तव होतं. ही बीड जिल्ह्यातली एकच शाळा नाही तर बीड जिल्ह्यामध्ये प्राथमिक शाळा जवळपास 2566 शाळा आहेत. ज्यावेळेस उच्च अधिकाऱ्यांना विचारलं तर उच्च अधिकारी सांगतायत की मागच्या वर्षीचाच आणखी आमच्याकडे साठा आहे. नवीन जो शालेय पोषण आहार आहे ती वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे शाळा सुरू होऊन 20 दिवस झाले तरी अद्यापपर्यंत तुम्ही त्यांना शालेय पोषण आहाराचं साहित्य प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचलं नाही. हे जर वास्तव असेल तर बाकीचं तर विचारायची आवश्यकताच नाही. ज्यावेळेस शाळेमध्ये गेलो, शिक्षकांकडे विचारणा केली की हा जो माल राहिलेला आहे, जो शालेय पोषण आहार आहे, हा कधीचा आहे? ते म्हटले मागच्या वर्षीच्या म्हणजे 2016 मधल्या डिसेंबर महिन्यातला आहे. 2016च्या डिसेंबर महिन्यामध्ये घेतलेला, काही जानेवारी महिन्यामध्ये घेतलेला. आणि तिथलचा जो कडधान्य म्हणून जे विद्यार्थ्यांना दिलं जातं ते कडधान्य एकही असं नव्हतं की ज्याच्यामध्ये भोंगागर किडे नव्हते. म्हणजे किड्या आळ्याने जर ग्रासलेलं हे जर अन्न त्या विद्यार्थ्यांना देत असतील, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देत असेल तर त्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्याची कुठलीही होणार आहे आणि त्यांचं कुठलं आरोग्य सुधारणार आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्यावेळेस आपण अधिकाऱ्यांशी बोलणं केलं तर अधिकारी म्हणतात की अशा पद्धतीने आमच्याकडून होत नाही, म्हणजे टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला जातात, त्याच्यावरती बोलत नाही. सचिन सर, बरोबर आहे. म्हणजे अधिकारी टाळाटाळ करतायत तर शिक्षक जे म्हणतायत ते म्हणताय वर्षभरापूर्वीचं धान्य आहे. धन्यवाद सुरेश या माहितीबद्दल.